रोज रोज काय बनवायचे आहे पोळी भाजी खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। नमस्कार, दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आज घेऊन आलेले आहे बटाट्याचे पराठे कसे बनवायचे आहे ते मी सांगणार आहे, किंवा आलू के पराठे हे असेही म्हणतात। चला तर मग मी आता हे आलूचा पराठा कसा बनवायचा आहे ते सांगणार आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपीकडे वळूया। चला मग आता सांगते मी साहित्य काय काय लागणार आहे ते। 2 उकडलेले बटाटे घ्या व त्याची साल काढून घ्या। साल काढल्यानंतर अशी मॅशरने मॅश करून घ्या, किंवा तुम्ही खिसणीनेही खिसून घेऊ शकता। छान असं मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला। आणि खलबत्त्यात आता थोडे जिरे घ्या, 1 हिरवी मिरची व 2-3 लसूण पाकळ्या घ्या व हे छान बारीक असा याचा ठेचा करा। हे लहान मुलांना खायचं आहे म्हणून मी यामध्ये 1 मिरची घातलेली आहे। जर तुम्हाला मोठ्यांना करत असाल तर तुम्ही 4 किंवा 5 हिरवी मिरची घालू शकता, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तितकं। गॅसवर 1 कढई गरम करायला ठेवा। कढईमध्ये चमचाभर तेल घाला, तेल कोणतेही घातले तरी चालते। व आपण मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आता टाका व छान अशी खरपूस भाजून घ्या। आता आणि अर्धा चमचा हळद घाला व परत एकदा चमच्याने हलवा। आता आपण जे बटाटे छान बारीक केले होते ते बटाटे आता या मिश्रणामध्ये घाला व चमच्याने परत हे सर्व एकजीव करा, म्हणजे सर्व मिरचीची पेस्ट हे बटाट्यामध्ये सर्व एकजीव होईल। आणि या पद्धतीने जर केलं तर पराठे खूप छान लागतात खायला। आणि जर तुम्हाला कांदा हवा असेल तर तुम्ही कांदाही घालू शकता व चवीनुसार मीठ घाला। मीठ घातल्यानंतर परत एकदा मिश्रण हे सर्व एकजीव करा। आणि आपल्याला काही गॅसवर जास्त वेळ ठेवायचे नाहीत, 1-2 मिनिटं ठेवायचे आहे, नंतर गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता आपलं हे पराठ्यामध्ये घालायचं सारण तयार झालेलं आहे। आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व परत एकजीव करा। आणि 1-2 मिनिटं झाल्या की लगेच गॅस बंद करा। खूप झटपट होतात आणि असं मिश्रण केल्यानंतर पराठे खूप छान चवही लागते त्याला। जसे आपण बाहेर खातो का हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर खातो का तसेच या पराठ्यांना चव येते ते। आता 2 मिनिटं झालेले आहेत, गॅस बंद केलेला आहे। आता आपण त्यासाठी कणिक घ्यायची आहे। 3 ते 4 पोळ्याची कणिक घ्या व त्यामध्ये किंचित मीठ घाला आणि ही पीठ आता थोडे थोडे पाणी घालून छान कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। जर तुम्हाला जास्त पराठे करायचे असतील 4 ते 5 जणांसाठी तर बटाट्याचंही प्रमाण तुम्ही वाढवू शकता। यामध्ये मी लहान मुलांना करायचे आहे त्यामुळे तिखटही कमी घातलेले आहे आणि 4 ते 5 पोळ्याची कणिक घेतलेली आहे। कणिक अशी छान भिजवून घ्या। कणिक आपली आता मळलेली आहे ती 10 ते 15 मिनिटाकरता झाकून ठेवायची आहे, म्हणजे कणिक ही छान भिजून निघेल। आणि कणिक छान अशी घट्ट करायची नाही, मध्यम आपल्याला मळून घ्यायची आहे। मी जसं या व्हिडिओमध्ये कणिक मळून दाखवत आहे तशीच तुम्ही या प्रकारे मळून घ्या, म्हणजे पराठे छान होतात। आणि आता हे 10 ते 15 मिनिटाकरता आपल्याला ठेवायचे आहे। आणि आता त्याला तेल लावून ठेवा। तेल लावल्याने छान अशी कणिक ही मऊसूत होते, खाली चिटकत नाही। जर तुम्हाला माझे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर या व्हिडिओच्या लिंक खाली
लिंक मी देणार आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. चला आता 10 मिनिटाकरता झाकण ठेवूया. आपलं हे मिश्रणही आता थंड झालेलं आहे बटाट्याचं. चला तर मग आता आपण पराठा तयार करूया. कणकेचा एक छोटा गोळा घ्या व त्याला थोडेसे कोरडे पीठ लावा. तुम्ही असा त्याचा गोळा त्याची गोल वाटी करूनही त्यामध्ये सारण भरू शकता किंवा छान पुरीसारखं थोडंसं लाटून तुम्ही त्यामध्येही बटाट्याचं सारण भरू शकता. असं जर केलं तर आपला बटाटा फुटणार नाही. या पद्धतीने जर केला तर तुम्ही बघू शकता मी छोटी त्याची पुरी लाटून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जेवढं सारण भरायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता. नाश्त्याला किंवा सकाळी किंवा टिफिनलाही तुम्ही हे करू शकता. अगदी झटपट होतात हे पराठे आणि थंडीच्या दिवसात तर खायला खूप छान होतात. आता पावसाळा संपत आलेला आहे आणि थोडी थंडीही लागत आहे. आणि आता हे छान असं दाबून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ वरतून थोडं कोरडे पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जास्त जोरात लाटताना तर पराठा हा आपल्या फुटण्याची शक्यता आहे. या पद्धतीने केला तर पराठा आपला एकही फुटलेला नाही. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवणार आहे. मी हलक्या हाताने मागून पुढून सर्वकडून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला पराठा पातळ किंवा जसा जाड हवा आहे तसा तुम्ही लाटून घेऊ शकता. मी काही जास्त मोठा पराठा बनवलेला नाही. हा छोटाच आकाराचा बनवलेला आहे आणि जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही, एकदम मध्यम मी हा लाटून घेतलेला आहे. आणि आपलं आतलं सारणही छान सर्व पराठ्यामध्ये पसरलेलं आहे. गॅसवर तवा ठेवा. तवा आपला छान असा गरम झालेला आहे व त्यावर तुम्ही हा पराठा आता छान दोन्ही बाजूकडून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आणि आता तो पलटून घ्यायचा आहे. आणि त्याला तुम्ही तूप किंवा बटरही लावू शकता. मी बटर लावलेला आहे. आता वरच्या बाजूने बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने बटर लावून छान असा खरपूस भाजून घ्या, म्हणजे खायला खूप छान लागतो. घाई गडबडीत हा पटकन होतो. आणि आता चला मग आता आपण हा पराठा पलटून घेणार आहोत आणि खालच्या बाजूनेही आपल्याला बटर लावून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपला पराठा अजिबात फुटलेला नाही. कलरही खूप सुंदर आलेला आहे पराठ्याला. आणि लहान मुलांना पराठे खूप आवडतात. आलूचे पराठे, गोबीचे पराठे. आणि रोज कंटाळा आलेला असतो पोळी भाजी करून. मग काहीतरी नवीन बनवायचं तर तुम्ही हा आलू का पराठा बनवू शकता. आता मी दोन्ही बाजूने छान बटर लावून घेतलेला आहे आणि छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे पराठा. आता पराठा मी हा काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपले पराठे तयार झालेले आहेत. 4 पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा ग्रीन चटणी असते त्याच्यासोबतही तुम्ही हा आलूचा पराठा खाऊ शकता. यामध्ये मी वरतून खूप सारं बटर लावलेलं आहे. बटर लावल्यामुळे पराठा खूप सुंदर लागतो, खायला चविष्ट लागतो आणि दह्यासोबत तर खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. वेळही खूप कमी लागतो. जर माझा हा व्हिडिओ आवडलास तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच माझ्या रोज व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.